आज ज्यांची जयंती आहे ते भारतातील सगळ्यात पहिले शास्त्रज्ञ, शिक्षणाचे जनक, शांतीचे जनक, करुणेचे जनक, महामानव तथागत गौतम बुद्ध, तसेच क्रांतीचे आद्यजनक महात्मा ज्योतिराव फुले, विद्येची खरी देवी सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज, कल्पप्रवर्तक विश्वरत्न संविधानिक भारताचे राष्ट्रपिता आंबेडकर, महापुरुष यांच्या दुनिया में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है, और यही भारतीय भारत। माझा परिचय, मी ज्ञानीवंत माकडे, जिला संयोजक, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग ओबीसी मोर्चा। माझा परिचय म्हणजे मी रिटायर आहे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, आणि या परिवर्तनवादी चळवळीशी मागील 20 वर्षापासून जोडलेलो आहे। तर मला पहिलेच कमी वेळात बोलायला सांगितलेलं आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही, कारण माझे काका जे आहेत विक्की बेलखोडे, माझा काका आहे, तर त्यांना जास्त वेळ द्यायला हवा। तर तथागत गौतम बुद्ध आणि मी तेली समाजाचा असल्यामुळं तथागत गौतम बुद्धाचा जो परिवार आहे ते तर संस्थानिक पुत्र किंवा राजपुत्र होते, पण त्यांचा जो नातेवाईक होते त्यांचा बिझनेस हा तेल काढायचा होता, आणि तेल काढणारी जात ही तेली म्हणून इसवी सन पूर्व 185 मध्ये मनुस्मृतीमध्ये लिहिल्या गेली, आणि तिथून आपल्याला 6500 जातीमध्ये विभागला गेलं, म्हणून आपण एक होत नाही। आणि तेली समाज हा बुद्ध धर्माचा प्रचारक आणि प्रसारक असल्यामुळं मनुस्मृतीच्या अध्याय 10 मध्ये लिहिलेला आहे की सकाळी उठून तेल्याचं तोंड पाहू नका। मनुस्मृती अध्याय 10। आता तुम्ही माझं तोंड पाहत आहात, तुमच्या उद्या काय होईल मला दोष द्यायचे नाही। तर असा हा आमचा समाज म्हणजे बुद्ध धर्माचा प्रचारक आणि प्रसारक। आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये आम्ही सारेच म्हणजे भारत बुद्धमय असल्यामुळं आपण सारेच बुद्धिस्ट आहोत, आपण सारेच बुद्धिस्ट आहोत, कारण त्या काळात जो कोणी माझा पूर्वज होता तो बुद्धिस्ट होता, आणि त्याचा वंशज कोण असेल, बुद्धिस्ट, म्हणून पर्यायानं मी बुद्धिस्ट आहे। आणि हा जो इतिहास आहे, हा इतिहास, कारण जो कोई आदमी या समाज खुद का इतिहास नहीं जानता वो इतिहास पैदा नहीं कर सकता, और जो कोई इंसान या समाज इतिहास से सबक नहीं सीखता वो इसलिए पहले हमारा इतिहास हमें पहचानना होगा कि हम कौन थे। इसलिए हम बुद्धिस्ट हैं, बुद्धिस्ट थे। जो सम्राट अशोका ने जो हमारे धम्म का प्रचार और प्रसार किया, जिसका राज मुद्रा हमारे भारत देश में एक्सेप्ट
किया गया, उसका राजदंड भी मान्य किया गया और उसका धम्म चक्र जो चौरंगे पर है, मैं तिरंगा इसलिए नहीं बोल रहा कि वहाँ 4 रंग है, केसरी, पांढरा, हिरवा आणि निळा, म्हणून तो तिरंगा नसून चौरंगा आहे. तरीही या भारतामध्ये सम्राट अशोकाची जयंती साजरी केल्या जात नाही, ही शोकांतिका आहे. 16 एप्रिल सम्राट अशोकाची जयंती 16 एप्रिल. आणि या भारत देशाची जी मूळ भाषा आहे ती पाली भाषा आहे आणि याचा पुरावा म्हणजे जे सम्राट अशोकाच्या काळातले शिलालेख जे आहेत ते पाली भाषेत लिहिलेले आहेत, कोणत्याही संस्कृत भाषेत नाही. पण इथल्या मनुवादानी किंवा ब्राह्मणवादानी आपल्याला हा इतिहास मिटवलेला आहे, कारण बुद्ध जमिनीत गळलेला आहे. जमीन निघते किंवा शिलालेख निघतात म्हणून, आणि तो शिलालेख किंवा ती मूर्ती कोणत्या तरी अकल्पित देवांची आहे असे समजून त्याची स्थापना केली जाते, पण ती बुद्ध मूर्ती आहे. आणि आजचा विषय सुद्धा तोच आहे. ब्राह्मणिझम आपल्याला काय सांगते? 4 गोष्टी. काय सांगते? 4 गोष्टी म्हणजे भीती दाखवली जाते. 4 भय, भीती, भय, भ्रम, आपल्याला भ्रमात ठेवलं जाते, भ्रम. त्याच्यानंतर भगवान, हे सुद्धा भ्रम आहे, म्हणजे भ्रमात ठेवलं जाते. भीती, भ्रम, भय आणि भगवान, ह्या 4 गोष्टीमध्ये आपल्याला गुरफटल्या गेल्यामुळे आपण याच्या बाहेर निघायला. तर हे आपले R1A1 ब्राह्मणिझम यांनी आपल्या बौद्ध स्थळावर कब्जा केलेला आहे आणि तो कब्जा आपल्याला आपल्या ताब्यात घ्यायचा आहे. कारण लांब कानाचा एकच व्यक्ती जगामध्ये जन्मला आणि ते म्हणजे आपले तथागत गौतम बुद्ध. बालाजीची मूर्ती बघितली असेल, ती लंब्या कानाची आहे, ती बुद्ध मूर्ती आहे. पंढरपूरचा विठ्ठल बुद्ध मूर्ती आहे आणि त्यांच्यावर नाजायज कब्जा हा ब्राह्मणिझमनी केलेला आहे. तसेच जेजुरीचा खंडोबा जो आहे तो सम्राट अशोका आहे, पुरावा इतिहास तज्ञ डॉक्टर विलास खरात साहेबांचा सम्राट अशोकाची मूर्ती आहे. आणि जे आपली काशी आणि मथुरा ही सुद्धा बुद्धांची विरासत आहे, तिथल्या मूर्ती बुद्ध मूर्ती आहेत, हा पुरावा आहे. तर ह्या R1A1 DNA R1A1 हे विदेशी आहेत आणि L3MN आपला DNA SC ST OBC मायनॉरिटीज ह्यांचा DNA L3MN आहे. आणि याचे जे संशोधन पायथॉलॉजी मध्ये हे सिद्ध झालेलं आहे. आपल्याला हे सगळे बौद्ध स्थळ आहेत, हा सुद्धा आपल्याला आहे. साकेत, साकेत म्हणजे इसवी पुष्य शृंगानी सम्राट अशोकाच्या 7व्या पिढीतले नातू महाराजा बृहद्रथ यांच्या मगध किंवा पाटलीपुत्र, पाटलीपुत्र म्हणजे आजच्या पाटणा, आणि बिना युद्धानं ते राज्य मिळवलं. ही स्थळ भारतात बुद्ध स्थळ आहे. त्या महाबोधी ब्राह्मणिझमचा कब्जा आहे.
नेहरूजींनी एक कमिटी आणि 4 बुद्धिस्ट होते कमिटीमध्ये, तर त्या केलं आणि त्यांच्या ज्या 1949 नुसार ते पूर्णतः त्या नियमानुसार त्यांचा कब्जा झाला आहे आणि ते सुद्धा आपल्याला आपल्या कब्जात घ्यायचे आहे. तसंच सोमनाथ मंदिराचं जर उत्खनन झालं तर त्याच्या खाली 3 मजल्याचे बुद्ध विहार आहे, त्याचेही संशोधन झालेलं आहे. म्हणजे जमिनीमध्ये बुद्ध घडलेला आहे आणि त्याचं उत्खनन पुरातत्व विभागाच्या थ्रू व्हायला पाहिजे. पण ते इथलं ब्राह्मणिझम करू देत नाही की इथली जे व्यवस्था आहे सामाजिक व्यवस्था ते उत्खनन करू देत नाही आणि जो ओरिजिनल इतिहास आहे आमच्या मूळ निवासियांचा तो उघड होऊ देत नाही. आणि हे आपलं म्हणजे याच्यासाठी आपल्याला एकत्र यायला पाहिजे. आणि आदरणीय वामन मेश्राम साहेब यांनी हे जे आंदोलन उभं केलं आहे तर त्यांच्या पाठीशी आपण राहून रस्त्यावर येऊन आंदोलन करायला पाहिजे आणि आपलं हे विरासत आपण परत मिळवायला पाहिजे. दिल्लीला सुद्धा जो बाहेर जो किल्ला आहे त्या किल्ल्याला हस्तिनापूर म्हणून नाव दिलेलं आहे. तो हस्तिनापूरचा आहे पण ते हस्तिनापूर नसून ते काल्पनिक आहे आणि त्याला महाभारत आणि रामायणात पुरावा देऊन त्यांचा ते हस्तिनापूर म्हणून संबोधलं आहे. पण ते किल्ला सुद्धा बुद्ध विरासत आहे आणि ही बुद्ध विरासत आपल्याला पुन्हा हस्तगत करायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला आंदोलन करणं जरुरी आहे. आणि आंदोलन हे रस्त्यावर येऊन करायला पाहिजे. आपण बुद्धाची बाबासाहेबाचे वंशज आहोत आणि आपण पंचशिलानं आपण चाललेलं पाहिजे. पंचशील म्हणजे कसे त्याचं पानाती पाहता वैरमणी शिक्षापदम समाधियानी, प्राणी हत्या करणार नाही आणि करू देणार नाही असं आपण म्हणतो. पण रविवार आला आणि एखादी मीटिंग जर असली तर आपण अबसेंट राहतो आणि अर्धा किलो घेऊन येतो. अर्धा किलो काय आणि त्यानुसार तर हे आपल्याला कुठंतरी सोडलं पाहिजे. तसंच अदिन्न दाना वैरमणी शिक्षापदम समाधियानी, चोरी करणार नाही हे आपल्याला पाळलेलं पाहिजे. कामेशु मिथ्याचारा वैरमणी शिक्षापदम समाधियानी म्हणजे व्यभिचार करणार नाही हे आपण पाळलं पाहिजे. मुसावादा वैरमणी शिक्षापदम समाधियानी म्हणजे असत्य बोलणार नाही. पण आपण नेहमी वैरमणी शिक्षापदम समाधियानी म्हणजे मादक पदार्थाचं सेवन करणार नाही आणि करू देणार नाही. पण त्याच्यासोबत खंबा असल्याशिवाय ते हजमच होत नाही पाहिजे. तो खंबा म्हणजे काय, जसं आता थोडस एक बोर झाल्याचं सांगतो की ते दारू पिणाऱ्याचे फायदे आहेत. दारू पिण्याचे फायदे आहेत. ते फायदे असे की दारू पिणारा कधीच म्हातारा होत नाही. फायदा, दारू पिणारा कधीच म्हातारा होत नाही कारण जवानीतच मरते. म्हातारा व्हायचा प्रश्नच उद्भवत नाही. आहे का नाही फायदा? दारू पिणाऱ्याला बापाची तेरवी करावा लागत नाही. वाचले पैसे तर बापच त्याची तेरवी करते. आहे का नाही फायदा? दारू पिणाऱ्याला कुत्रा कधीच चावत नाही. आहे का नाही फायदा? कारण कुत्राही रस्त्यावर चालते आणि हाही रस्त्यावर चालते. कुत्र्याला वाटते मेरे बिरादरी काय क्यों काटणे का. फायदा, दारू पिणाऱ्याच्या घरी कधीच चोरी होत नाही कारण त्या चोराला माहित राहते का दारू पिऊन हा इतका कपालच झाला की याच्या घरी चोरी करण्यालायक काही नाही. दारू पिणारा कधीच खोटा बोलत नाही पण प्रत्येक शब्दाला म्हणते मी खरंच सांगतो जी म्हणते. फायदे. आणि शेवटचा फायदा महत्वाचा, प्रमाण वाढलं तर बायको सोडून चालली जाते म्हणजे कटकट दूर. एवढे फायदे आहेत. ज्यांनी हे फायदे ज्याला पटतील त्यांनी सुरू करा, ज्यांना नाही पटले त्यांनी सोडून द्या. तर सोच को बदलो
सितारे बदल जाएंगे. पंचांगातून नाही बदलणार तुमचे सितारे. सोच को बदलो, सितारे बदल जाएंगे. नजर को बदलो, नजारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशाओं को बदलो. किनारे बदल जाएंगे, किनारे बदल जाएंगे, किनारे बदल जाएंगे. जय भीम, जय भारत, जय मूल निवासी.